शिवक्रांती टीव्ही, आपली माणसं, आपल्या बातम्या, समाज मनाच्या कल्याणाच्या, हिताच्या, अन्याय अत्याचार निवारणाच्या, ज्ञान विज्ञानाच्या, युवक विद्यार्थ्यांच्या, उद्योगधंद्याच्या, शेतकरी शेतमजुराच्या, आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या। सेज बाबुळ गावात सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महात्मा फुले यांची 197वी जयंती साजरी। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 197व्या जयंतीनिमित्त सेज बाबुळगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथे राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले। 11 एप्रिल 1827 रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म झाला होता। त्यांच्या जन्मदिनानिमित्त लिंगे यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी शंकरराव लिंगे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गुणगौरव करताना म्हणाले, महात्मा ज्योतिराव फुले हे शतपैलू होते। त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक अंधश्रद्धा निर्मूलन, फंडामेंटल राईट्स या विषयावर काम केलं। राईट्स ऑफ मेन हा ग्रंथ वाचलेला होता आणि त्या ग्रंथाच्या आधारेच मूलभूत अधिकार, मानवाधिकार या प्रश्नांवर सखोल अभ्यास करून प्रथम सर्वांना शिक्षण सक्तीचं, मोफत महिलांचे अधिकार, सांस्कृतिक समानता या विषयावर सखोल अभ्यास करून प्रबोधन केलं। त्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचं कसब, सत्सार नाटक, तृतीय रत्न, गुलामगिरी, शिवाजी महाराजांचा पोवाडा, मोहम्मद पैगंबर यांचा पोवाडा, सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ, सर्व विधी, सार्वजनिक सत्यधर्मांच्या नियमअटी असे सकस साहित्य लिहिले। त्यांनी पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनी स्थापन केली होती। या कंपनीच्या माध्यमातून सोने गाळण्यासाठी लागणारी मूस भट्टी याची मुंबई इलाख्याची त्यांच्याकडे एजन्सी होती। मुंबई पुणे रेल्वेनं पुण्याहून भायखळा येथे भाजीपाला घेऊन जाणं, पुस्तक छापणं, पुस्तकं विकणं, प्रकाशित करणं, त्याचबरोबर बांधकाम, पुण्यामध्ये खडकवासला धरण, त्याचे कालवे, बंड गार्डनवरील मुठा संगमावरील फुल कात्रजचा बोगदा, CST मुंबई इमारत, महाराष्ट्र टाइम्सची इमारत, मुंबईतील पोस्टाची इमारत, मुंबई महानगरपालिका इमारत, बरोडा राजे गायकवाड यांचा लक्ष्मी महाल, सोलापुरातील लक्ष्मी विष्णू मिल, रेल्वेला खडी पुरवण्याचे, चुना मजूर पुरवणे इत्यादी कॉन्ट्रॅक्टरची कामं त्यांनी केली होती। दुष्काळ निवारणाचं काम, धनकवडीला कॅम्प लावून अनाथ मुलांना रोज 2000 भाकरी करून पुरविल्याचं काम केलं। त्याचबरोबर त्यांनी आपल्या घरी पाळणा घर, बालहत्या प्रतिबंधक घर स्थापन करून महिलांवरील अत्याचार झालेल्या महिलांना त्या ठिकाणी सुखरूप बाळंतीण होऊन परत जाण्यासाठी व्यवस्था केलेली होती। त्यावेळेला बालहत्या भरून हत्या केल्यास काळ्या पाण्याची शिक्षा होती, ती महिलांची शिक्षा त्यांनी वाचवली। मुंबई पुण्यात नावाचा संप केला आणि विधवा महिलांचे केस वेपण थांबवले। शेती सुधारण्यासाठी त्यांनी शेतीमध्ये खते, बियाणे आणि पाणी सिंचन योजनेवरही संशोधन केलं होतं। त्यांना 11 मे 1888 रोजी मुंबई मांडवी कोळीवाडा येथे नारायण मेघाजी लोखंडे आणि त्यांच्या कामगार संघटनेने मुंबईमध्ये महात्मा ही पदवी दिली आणि पॅरलेस झाल्यामुळे त्यांचा 28 नोव्हेंबर 1890 रोजी मृत्यू झाला होता। अशा महात्मा ज्योतिराव फुले यांना त्रिवार अभिवादन लिंगे यांनी केलं। कार्यक्रमाच्या प्रसंगी शेज बाबुळगाव सरपंच किशोर रणदिवे साहेब आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद सोलापूर उपाध्यक्ष बापूसाहेब भंडारे, दीपक गवळी, नागराज पाटील, राजभाऊ भंडारे, सचिन पाटील, विजयकुमार घोंगडे, सुमित्रा शिवाजी कापसे, बाबासाहेब नवले, नागनाथ भंडारे, महादेव नामदेव इत्यादी उपस्थित होते। शिवक्रांती टीव्ही दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे। 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करा। बातमी व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा, कमेंट करा, आयकॉन बेल दाबा। मोहम्मद पैगंबर, लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर, जहां मोहम्मद पैगंबर, संत शिरोमणी सावता महाराज, संत रविदास महाराज, संत कबीर, संत तुकाराम महाराज, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगे बाबा,
राजमाता अहिल्यादेवी होळकर, स्त्री शिक्षणाची आई सावित्रीबाई फुले, प्रथम मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांना मी प्रथम वंदन करतो। आज शेख बाबुळगाव मधील सर्व प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व मंडळी संत शिरोमणी सावता महाराज यांच्या मंदिरामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 197व्या जयंतीनिमित्त सर्व शेख बाबुळगाव मधील सर्व नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले यांच्या या जयंतीच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो। महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यामध्ये झाला। त्यांचे वडील गोविंदराव फुले, आई चिंताबाई। अतिशय लहान वयामध्येच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आईचं निधन झालं। त्यांचं संगोपन सगुणाबाई क्षीरसागर यांनी केलं। त्यांची महात्मा ज्योतिराव फुले यांना शाळेत गेल्यानंतर काही लोकांनी त्यांना शाळेचा विरोध केला आणि शाळा सोडावी लागली। त्यानंतर क्षीरसागर सगुणाबाई आणि मुन्शी बेग यांनी फुले यांची समजूत काढली आणि ज्या लोकांनी तुम्हाला शाळेमध्ये घालण्यासाठी विरोध केला तुम्ही ऐकू नका। मग त्यांनी मस्टरी शाळेमध्ये प्रवेश घेतला आणि त्या ठिकाणी परत शाळा त्यांनी चालू केली। मस्टरी शाळेमध्ये त्यांचा इंग्लिश मीडियम मधनं चांगल्या प्रकारे शिक्षण झालं। त्याच वेळेला महात्मा ज्योतिराव फुले यांनी थॉमस पेन या अमेरिकन लेखकांचा एक ग्रंथ वाचला। तो ग्रंथ म्हणजे राइट्स ऑफ मॅन, म्हणजे मराठीत त्याचा मानव अधिकार, माणसाचे काय काय अधिकार आहेत, सर्व मानव जातीला काय केलं पाहिजे हे त्या पुस्तकामध्ये, त्या ग्रंथामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी वाचलं आणि त्यांच्या मनावर एक परिणाम झाला की आपले शूद्र, अतिशूद्र म्हणजे बीसी आणि ओबीसी, बहुजन यांच्यावर कसा अन्याय केला जात आहे, त्यांचे हक्क अधिकार का दिले जात नाही यांच्यावर त्याने सखोल अभ्यास केला आणि म्हणून त्यांनी समाज कार्यामध्ये ओढ घेण्याचं ठरवलं। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 13व्या वर्षी त्यांचं लग्न सावित्रीबाई फुले यांच्या बरोबर 9व्या वर्षाच्या सावित्रीबाई फुले यांच्या बरोबर झालं। त्यावेळेची प्रथा होती की मुलीचं लग्न हे 10 वर्षाच्या आत झालं पाहिजे, त्यामुळं हे लवकर त्यांचं लग्न झालं। आणि ज्यावेळेला लग्न होऊन सावित्रीबाई फुले पुण्याला आल्या, त्यांचं गाव नायगाव आणि नायगावचे प्रतिष्ठित व्यक्ती त्या गावचे सरपंच खंडोजीराव नेवसे पाटील
यांच्या त्या कन्या पुण्यात आल्यानंतर सगोलाबाई क्षीरसागर यांच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांनी हळूहळू शिक्षणाला सुरुवात केली धूळपाटीवर. म्हणजे मातीमध्ये रेगावळून अक्षर काढण्यासाठी सगोलाबाई क्षीरसागर यांच्या साथीनं शिक्षणास सुरुवात केली. आणि त्यानंतर मग महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाची आवड करून सावित्रीबाई फुले यांना शाळेमध्ये घातलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ट्रेड शिक्षिका करण्यासाठी अहमदनगरच्या मशनरी स्कूलमध्ये घातलं. आणि अहमदनगरच्या मशनरी स्कूलमध्ये त्यांचं डीएड त्यावेळेस म्हणजे ट्रेड शिक्षिका त्या ठिकाणी पूर्ण झालं. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1 जानेवारी 1848 ला पहिली मुलींची शाळा ही पुण्यातील भिडेवाड्यामध्ये काढली. आता बऱ्याच जणांना भिडेवाडा कुठे माहीत नसेल, परंतु तुम्ही कधी तर पुण्याला गेला आणि दगडूशेठ हलवाई गणपतीचे जे मंदिर आहे त्याच्या एकदम समोरच्या बाजूला म्हणजे पूर्वेकडच्या बाजूला भिडेवाडा आहे. तर तो अत्यंत जीर्ण अवस्थेत आता भिडेवाडा आहे. त्या ठिकाणी पहिली मुलींची शाळा ही महात्मा ज्योतिराव फुले यांनी काढली. त्यानंतर 1848 नंतर 1852 पर्यंत त्यांनी 18 शाळा काढल्या. त्याच्यामध्ये मुलींची शाळा आहे, अस्पृश्यासाठी शाळा आहे, प्रौढासाठी शाळा आहे, रात्रीच्या शाळा आहेत. वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या पेठेमध्ये बुधवार पेठेमध्ये, बेताळ पेठेमध्ये, गंज पेठेमध्ये अशा अनेक ठिकाणी त्यांनी 18 शाळा काढल्या. त्याच्यानंतर त्यांनी पुणे आणि पुण्याच्या परिसरामध्ये त्यावेळेला त्यांनी 42 शाळा काढल्या. उत्तम तऱ्हेने त्या चालवल्या. त्यात न अडकून राहता त्यांनी एक काम पूर्ण झालं, शिक्षणाचं काम चालू केलं. महिलांना शिक्षणाची दारं खुली केली, बहुजनांना शिक्षणाची दारं खुली केली. शेतकऱ्यांना, अडाणी लोकांना कामावर आल्यानंतर रात्रीच्या शाळेमध्ये महिलांना आणि पुरुषांना दोघांनाही शिकण्याची व्यवस्था केली. महिलांना सावित्रीबाई फुले शिकवत होत्या आणि पुरुषांना महात्मा ज्योतिराव फुले शिकवत होते. आणि त्या निमित्ताने काही हितगुजही केलं जात होतं. सावित्रीबाई फुले त्याबरोबर महिलांना काही कुटीर उद्योग शिकवत होत्या, कुटीर उद्योगाचंही ज्ञान देत होत्या. सावित्रीबाई फुले ह्या कवयित्री होत्या आणि त्यांचं काव्य फुले 2 कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध झाले. त्या साहित्यिक होत्या. सावित्रीबाई फुले ह्या पहिल्या कवयित्री आहेत. आता कोणी म्हणतं की बाबा पहिले कवी जे आहेत ते केशवसूत वगैरे आहेत, परंतु सावित्रीबाई फुले यांचा जो पहिला कविता संग्रह जो झाला त्यावेळेला त्या माणसाचा जन्मही झालेला होता. म्हणून आद्य कवयित्री ही सावित्रीबाई फुले असताना सुद्धा तो बहुमान त्या लोकांनी त्यावेळेला दिला नाही, खोटा इतिहास लिहिलेला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी या जी शाळा आहेत ती शाळा त्यांच्या सहकार्यावर सोडून दिल्या आणि ते फंडामेंटल राईट, मानवाधिकार त्यावर काम करण्यासाठी त्यांनी चालू केलं. त्यातलं पहिलं काम त्यांनी जे केलं ते आपल्या घरामध्ये बाल हत्या प्रतिबंधक गृह काढलं. त्यावेळेला लहान मुलींची लहान वयामध्ये लग्न होत आणि त्यांच्या नवऱ्याचे लवकरच निधन होत असत. त्यामुळे त्या विधवा व्हायच्या आणि या विधवावर अनैतिक प्रसंगातून त्या ज्यावेळेला गरोदर व्हायच्या तर त्यावेळेला इंग्रज काळामध्ये कायदा होता, तर कुणी गर्भपात केला तर त्याला काळ्या पाण्याची शिक्षा होती. तर हे
तरी पाठी लावली. या ठिकाणी कोणी पण फिरू शकतं आणि या ठिकाणी सुरक्षित बाळंतपण करून पाहिजे तर दोन बरोबर घेऊन जावा किंवा आमच्या इथं घेऊन जा. या पद्धतीचा बोर्ड आपल्या त्यांच्या घरावर वाड्यावर लावा आणि एक पत्रक पण काढा आणि ते पत्रक पुण्यातील सर्व सदाशिव पेठेमध्ये वाटा. कारण सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवारवाडा या भागामध्ये ब्राह्मण वस्ती जास्त आहे. या ब्राह्मणांच्या विवाहाचं प्रमाण जास्त होतं. जवळजवळ पुणे आणि पुण्याच्या परिसरामध्ये 11,000 विवाह ठेवला होता. म्हणजे फार मोठं प्रमाण ह्या विवाहाचं होतं. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी महिलांना हक्क मिळवण्यासाठी पहिल्यांदा महिलांना शिक्षणाचे हक्क दिले, जगण्याचा हक्क दिला, त्यांना त्यांच्या मुलांचं संगोपन करण्याचा कार्यक्रम राबवला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुनर्विवाहाची पद्धत चालू केली. त्यावेळेला विवाह केले जात नव्हते, विधवांचा पुनर्विवाह केला जात नव्हता. परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रथा म्हणून पुनर्विवाह चालू केला. अनेक चाली, रीती, रूढी, परंपरा महात्मा ज्योतिराव फुले यांनी मोडीत काढल्या आणि आधुनिक युगाचे शिल्पकार म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी आधुनिक तंत्रज्ञान, आधुनिक ज्ञान आणि व्यवहार ज्ञान याच्यामध्ये सामील घालून समाजाला पुढे नेण्याचं काम चालू केलं. त्याच्यामध्ये समाजाच्या उत्थानासाठी पहिल्यांदा 24 सप्टेंबर 1873 ला त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आता 24 सप्टेंबरला का केली हा इतिहास म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पहिला राज्याभिषेक केला होता तो त्याला बंद लावताना त्यांनी त्या गागा भट्टाने आमट्याने लावला होता. म्हणजे तो योग्य प्रकारे त्यांचा राज्याभिषेक केला गेला. तो 6 जून 1874 ला केला होता. त्याच्यानंतर मग 24 सप्टेंबर 1674 ला शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक केला आणि त्याला 200 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी सामाजिक कामाचा उद्धार करावा, समाजाचा उद्धार करावा म्हणून सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या सत्यशोधक समाजामध्ये सर्व शेतकरी लोक, अडाणी लोक, बहुजनातले, मागासवर्गीयातले सर्व लोक यांना पुढे जाण्यासाठी कुठली मार्ग आहे ते सगळं मार्ग सांगण्याचा कार्यक्रम मीटिंग घेऊन केलेला जातो. शेती सुधारणा कशी केली पाहिजे, पाणी अडवा, पाणी मिळवा, शेती कशी केली पाहिजे, आधुनिक बी बियाणे कसं वापरलं पाहिजे, कमी पाण्यामध्ये शेती कशी केली पाहिजे किंवा तळ्याचं पाणी घेतल्यानंतर शेती कशी चांगली होते. कारण पूर्वी तळ्यातलं पाणी, साठलेलं पाणी हे शेतीला वापरलं जात होतं. त्याच्यामुळे शेती चांगली होणार नाही असं त्यावेळेची लोकांची म्हणून हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी सर्वांना सांगितलं. आणि त्यानंतर मग तळ्याचं पाणी किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये तळी आणि धरण बांधण्याचा कार्यक्रम महात्मा ज्योतिराव फुले यांनी इंग्रज काळामध्ये दिला. आणि त्यातूनच मग पहिलं पाटकर झालं, वीर झालं, की धरण पहिल्यांदा झालं आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर हा महात्मा ज्योतिराव फुले यांचा जो परिसर होता सत्यशोधक समाजाचा तो सासवडचा होता. आणि या परिसरामधूनच जे सासवड माळी शुगर फॅक्टरीची निर्माण झालेली आहे ही महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाची निर्मिती. पहिला या देशातील आशिया खंडातील पहिला साखर कारखाना ही सासवड माळी शुगर फॅक्टरी अभिमानाची गोष्ट आहे. बहुजनांचा एक साखर कारखाना, पहिला साखर कारखाना हा माळीनगरचा. या सत्यशोधक समाजाचे सर्व 16च्या 16 कार्यक्रम त्यांचे सर्व त्यातले बरेच जण अडाणी होते. पण अडाणी लोकांनी सुद्धा एकत्र येऊन सहकार क्षेत्र त्याला नव्हतं तर सहकार क्षेत्रामध्ये कसं काम करायचं हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यावेळेला सांगितलेलं होतं. कारण
ज्ञानबा ससाने त्यांची जी राही होती त्यांनी पतसंस्था काढलेली होती, म्हणजे सहकार क्षेत्र सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांनी चालवलं होतं आणि त्याचाच आधार घेऊन यांनी कंपनी स्थापन करून माळेकरचा हा ही सासवडवाडी शुगर फॅक्टरी हा कारखाना झालेला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1876 ला मोठा दुष्काळ पडला. धनकवडीमध्ये त्या ठिकाणी कुणालाही खायला मुलांना अन्न नव्हतं, अन्न करून धडपड होती. त्यावेळेला तिथं कॅम्प लावला आणि दररोज 2000 भाकरी वाटप करण्याचा कार्यक्रम केला. दुष्काळामध्ये दुष्काळ संपेपर्यंत 2000 भाकरी दररोज वाटायच्या आणि त्याला पैसा करून आणायचा. तर महात्मा ज्योतिराव फुले यांची एक पुन्हा कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट कंपनी होती. त्या कंपनीमधून आलेले पैसे त्यावेळेला त्यांनी 20,000 रुपये खर्च केले आहेत. तर ते 20,000 रुपये आज जवळजवळ 18 कोटी रुपये होतात. तर तेवढा खर्च त्यावेळेला त्यांनी या दुष्काळ निवारणासाठी तिथल्या मुलांना जेवणाच्या व्यवस्थेसाठी केलेला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1882 साली पहिल्यांदा हंटर कमिशनला निवेदन दिलं आणि त्या निवेदनामध्ये इंग्रज सरकारला ठणकावून सांगितलं की आमच्या मुलांना वयाच्या 14 वर्षापर्यंत शिक्षण हे मोफत दिलं पाहिजे आणि सक्तीचे केलं पाहिजे. त्यासाठी मुलीला शिकण्यासाठी रोज भत्ता दिला पाहिजे, म्हणजे स्कॉलरशिप दिली पाहिजे. आता जी मध्यान्ह भोजनाच्या वेळेला त्यांनी तिथं शाळेमध्ये जेवण दिलं पाहिजे, कपडे दिले पाहिजे, त्याला शालेय साहित्य दिलं पाहिजे, असं सगळं निवेदन दिलं. आणि त्याच्यामध्ये जी थिअरी होती ती थिअरी मेघालयची थिअरी होती की ते नुसते कार्टून बनवण्यासाठी शिक्षक. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की आमच्या मुलांना प्राथमिक शिक्षणाबरोबर उद्योगाचे शिक्षण आहे, म्हणजे छोटे छोटे जे उद्योग असतील, शेती उद्योग असेल, शेती शाळा करा, अशा प्रकारच्या त्यावेळेला शेती शाळा काढल्या गेल्या आणि छोट्या छोट्या उद्योगाचं सुद्धा प्रशिक्षण देण्याचं काम सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांनी हंटर कमिशनला दिलेलं होतं. आणि त्याला शिकवायला कोण असलं पाहिजे, तर त्यावेळेला सगळे ब्राह्मण समाजातले शिक्षक होते. तर त्याला काय माया नव्हती की काय व्यवस्थित शिकवत नव्हती किंवा व्यवस्थित हे करत नव्हती, मारहाण करायची किंवा बराच त्यांचा वर चष्मा होता, त्यामुळे मुलं शाळेत गळती होती. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यावेळेला सांगितलं की आमच्या लोकांना शिकण्यासाठी आमचेच लोक शिक्षक म्हणून पाहिजे. तर हा एक त्या ठिकाणी महत्वाचा प्रश्न होता. अनेक प्रश्न त्याच्यामध्ये जे मांडलेले आहेत तर ते आजपर्यंत सुद्धा सरकारने पूर्ण केलेले नाही. कारण जे फिलॉसॉफी आहे ती फिलॉसॉफी जगण्यासाठी योग्य फिलॉसॉफीचं शिक्षण दिलं पाहिजे. नुसतं देवाधर्माचं शिक्षण घेण्यामध्ये हे नाही, तर महापुरुषांचे धडे त्याच्यामध्ये पाहिजे, महापुरुषांचा इतिहास त्याच्यामध्ये पाहिजे शालेय शिक्षणामध्ये. तर आताच शालेय शिक्षण आता सुद्धा बदलण्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. त्याच्यामध्ये सगळं ब्राह्मीकरण होणार आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण सर्वांनी जरा सतर्क राहिलं पाहिजे. आणि फिलॉसॉफी ही जे महापुरुषांची फिलॉसॉफी आहे, फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान, त्या तत्वज्ञानावर आधारित शिक्षण असलं पाहिजे असं महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितलं आहे. तर अशापैकी अनेक कामं महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहेत. आता आपल्याला किती ऐकायचं आहे मला माहिती नाही, 5 तास कामं करायला गावामध्ये शेतामध्ये बरेच आणि महत्वाचे लोक आहेत. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली कामं जर सांगायची म्हणजे तर फार मोठी कामं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी संशोधन केलेलं. संशोधनामध्ये त्यावेळेला त्यांनी कापसावर संशोधन केलं, नवीन बी बियाणे शोधून काढले, म्हणजे खते, पाणी, बी बियाणे, शेती याच्यावर संशोधन केलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंचे एक संशोधन बी बियाणामधलं आहे. तर त्यावेळेला त्यांनी कापसाचे कलर बनवले. कलर म्हणजे आता पांढरा कापूस होतो, तर त्यांनी हिरवा कापूस, निळा कापूस, लाल कापूस, पिवळा कापूस असे वेगवेगळ्या कलरचे कापूस काढण्याचं काम संशोधनातून केलं. त्याचाच परिणाम म्हणून आता वेगवेगळे गुलाब येतात किंवा वेगवेगळ्या कलरचे फळं येतात किंवा वेगवेगळ्या कलरची केळी सुद्धा येतात. आपल्याला केळी येतात, पिवळी केळी आपण बघतो, लाल केळी सुद्धा आहे. तर असे वेगवेगळे कलर आता आपल्या इथं जो कोबी आहे तो कोबी आपला फ्लावर कोबी,
तो फ्लावर कोबी आपला जो कलर आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या कलरचा फ्लावर कोबी, लाल कलरचा किंवा एकदम डार्क हिरव्या कलरचा सुद्धा कोबी आहे. तर असं जे संशोधन आहे ते महात्मा ज्योतिराव फुलेंनी आधुनिक संशोधन केलेलं आहे. त्यातून महात्मा ज्योतिराव फुले हे 1876 ते 1881 पर्यंत पुणे महानगरपालिकेचे सदस्य आणि कमिशनर सुद्धा होते. म्हणजे कमिशनर म्हणजे काय साधी गोष्ट नाही. IAS जे IPS असतात ते कमिशनर असतात. तर महात्मा ज्योतिराव फुले हे त्याचे कमिशनर म्हणून होते. त्यावेळेला त्यांनी घेतलेले निर्णय अतिशय महत्त्वाचे निर्णय होते. पाण्यासाठी निर्णय असेल, सभेसाठी निर्णय असेल, कर्जासाठी निर्णय असेल, तर ते अनेक वेळा त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये जो वायफळ खर्च आहे तो खर्च करू नये आणि तो खर्च जो आहे तो खर्च शिक्षणासाठी खर्च करा असा अनेक सभेचा खर्च, इंग्रजांनी केलेल्या शोभायात्रेचा सभेचा खर्च सुद्धा वाचवलेला आहे. तर असं महात्मा ज्योतिराव फुलेंनी शिक्षणाला महत्त्व दिलं. महत्त्व म्हणजे शिक्षणात माणूस हा जन्माने मोठा होत नाही, तर सावकार महाराज म्हणतात कर्माने मोठा होतो. कर्माने म्हणजे कष्टाने. कांदा मुळा भाजी अवघी भाजी भाजी लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला भाजा नाही, वीर रोगी पोटणारा अवघी घाबरी बनले. कुठेही जायची गरज नाही, आपल्या शहरात काम करा, कष्ट करा, आपल्याला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही, हे सावकार महाराज म्हणतात. परंतु महात्मा ज्योतिराव फुले त्याच्याही फळ म्हणतात विद्येविना मतिगिरी, मतिविना नीतिगिरी, नीतिविना विद्येगिरी, विद्येविना शूद्र कचरे, इतके अर्थ एका अविद्येने. म्हणजे शिक्षणाने माणूस मोठा होतो. शिक्षणाने श्रमदंडाच्या जोडीला आलं तर दिन दुगणी रात चौपट, म्हणजे दिवसा दुप्पट रात्री चौपट आपली प्रगती होईल. हे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावकार महाराज दोन्ही अंगीकृत केलं तर हे सगळं आपल्याला इतिहास आहे, आपल्याला सर्व काही आपल्याजवळ आहे, परंतु आपण घेण्याचा प्रयत्न करत नाही. ते आपण घेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले यांनी अनेक कामगार संघटना काढल्या. मुंबईतल्या कामगार संघटनेच्या साठी त्यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांची मिल अँड मजदूर सोसायटी काढली. त्याला 16 तास काम करायला लावलं, सुट्टी नव्हती. ती रविवारची सुट्टी मिळवून दिली. कामाचे तास 16 तासावरून 12 तास, 12 तासावरून 10 तास, 10 तासावरून 8 तास. म्हणजे जो अन्याय अत्याचार होतो त्याच्या विरुद्ध, म्हणजे आपले अधिकार काय होते त्या अधिकाराच्या विरुद्ध महात्मा ज्योतिराव फुले यांनी एका पुण्यामध्ये इंग्लंडचा प्रिन्स म्हणजे राणीचा मुलगा त्या ठिकाणी कॅनॉट हा आलेला होता. त्याला भेटण्यासाठी निमंत्रण होतं. ते एकदम अगदी साध्या वेशात, शेतकऱ्याच्या वेशात फाटक्या बेसणी कपडे घालून असं गेले. त्याला गेटवर अडवलं, जाऊ दिलं नाही. मग त्यांनी सांगितले इंग्लंडच्या निमंत्रण त्याला विचारणार त्याला थोडा. त्या वेशात गेले आणि त्याला त्यांनी कॅनॉटला सांगा म्हणजे तुमच्या आईला की आमचा शेतकरी अडचणीत आहे, आमच्या शेतकऱ्याला फसवलं जात आहे, आमचा कर माफ करा, हे करा, ते करा. अनेक गोष्टी आमच्या धान्याला चांगलं बी बियाणं द्या, आमच्या धान्याला भाव द्या. त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितलं धान्याला भाव द्या. तर त्यावर महात्मा ज्योतिराव फुले यांची जवळजवळ 400 अखंड आहेत. आणि 400 अखंड म्हणजे 400 विषय आहेत. वेगवेगळ्या विषयावर त्यांचे अखंड आहेत. त्यांनी ये जी पहिली शिवजयंती कोणी साजरी केली जाते आहे असा प्रश्न विचारला तर आपल्या शाळेतील विद्यार्थी येतात लोकमान्य टिळक. तर लोकमान्य टिळकांची पहिली जयंती शिवाजी महाराजांची साजरी केली ती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतर. महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिल्यांदा 1869 रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी पहिल्यांदा 3-4 दिवस रोखून काढली आणि 19 फेब्रुवारी 1869 पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली. आणि शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिला आहे. तो पोवाडा आहे 908 ओळीचा. म्हणजे संध्याकाळी 6ला चालू केला तर सकाळी 6 वाजेपर्यंत सुद्धा संपत नाही. एवढा मोठा पोवाडा त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी
मुस्लिम बांधवांना मी ईद मुबारक शुभेच्छा देतो. त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले यांनी मोहम्मद पैगंबराचाही मोहरा लिहिला. तर महात्मा ज्योतिराव फुले जर सखोल अभ्यास केला तर त्यांनी सर्व धर्माचा अभ्यास केला आणि सर्व धर्मामध्ये आपल्याला काही त्रुटी आहेत त्या त्रुटी भरून करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना केली आहे. आणि सार्वजनिक सत्य धर्मामध्ये चाली रीती रूढी परंपरा. मग लोक म्हणतात किंवा समाज आपल्याला भाकरी खायची, मग काय खायचं, खायला काय तर पाहिजेच ना, तर त्यासाठी पर्याय काय, तर त्यांनी भाकरीला पर्याय समजा आपण गहू देतो, चपाती देतो, तसं त्यांनी या चाली रीती रूढी परंपरेला पर्याय म्हणून विधी, मग तो विधी जन्मल्यापासून नाव ठेवण्यापासून गृह प्रवेशापासून दुकानाचं उद्घाटन असेल किंवा आपल्या लग्नाचा कार्यक्रम असेल, आपण जे गृहप्रवेशाला पूजा घालतो तर पूजा कशी घालायची, आपण जी सत्यनारायणाची पूजा घालतो त्याला पर्याय त्यांनी निर्मिकाची पूजा केली, निसर्गाची पूजा, म्हणजे जे जे ह्या पृथ्वीवर निर्माण झालेलं आहे, निर्माण कसं झालेलं आहे, निर्माण कुणी केलेलं आहे, त्या निर्मिकाची पूजा महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्याच्यामध्ये दिली आहे. शेवटी तर त्याच्यामध्ये त्यांनी अंतविधी सुद्धा दिली, म्हणजे सर्व विधी करण्यासाठी जे त्यांचं पुस्तक आहे, ग्रंथ आहे, तर तो ग्रंथ सार्वजनिक सत्य धर्म, सार्वजनिक सत्य धर्म हा जो ग्रंथ लिहिला त्यांनी त्याला पॅरलेट झाल्यानंतर शेवटच्या वेळेला म्हणजे 1888-87 च्या काळामध्ये, तर तो त्यांनी उजव्या हाताने त्याला लिहिता येत नव्हता, तर ते अपूर्ण काम पुन्हा पूर्ण होणार नाही म्हणून त्यांनी तो ग्रंथ डाव्या हाताने लिहिला. तर इतकं सगळं कष्ट महात्मा ज्योतिराव फुले आपल्यासाठी घेतलेलं आहे. त्यांची पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनी होती, त्या कंपनीमध्ये त्यांचा जो टर्नओव्हर होता तो एका वर्षाचा त्यावेळेला 12 लाख रुपयाचा टर्नओव्हर आणि त्याच्या समोर टाटा कंपनीचा त्यावेळेचा 20,000 रुपये टर्नओव्हर. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले हे त्यावेळेला टाटापेक्षा 60 पट मोठे होते, म्हणजे एवढे मोठे. आणि त्या कंपनीमध्ये काय काम करत होते ते पुस्तक छापायचे काम करायचे, पुस्तक विकायचं काम करायचं, पुस्तक प्रकाशनाचं काम करायचं. पुणे ते मुंबई रेल्वे ते भाजीपाला न्यायचा भायखळ्यापर्यंत पोहोचवायचं काम करायचं, रेल्वे पुतळायच्या आणि भाजीपाला तिथेपर्यंत पोहोचवायचे काम करायचं. त्याच्यानंतर त्यांच्याकडे एजन्सी होती, ते सोने वितळण्यासाठी जी मूस असते, मूस, त्या मुशीची एजन्सी त्याच्याकडे होती, ती फळांची कंपनी होती. त्या मुशीची कंपनीची होती ती सिंध प्रांतापर्यंत आपला मुंबई प्रांत होता, तेव्हा मुंबई प्रांत असे भारताचे 4 प्रदेश होते, 4 प्रांत होते, त्यापैकी एक प्रांत मुंबई प्रांत. तो मुंबई प्रांत सिंध पासून आपल्या कारवार बेळगावपर्यंत असा होता. तर एवढ्या मोठ्या या भागाची एजन्सी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकडे होती. जर कोणाला सोनाराला मूस पाहिजे असेल तर त्यांच्याशिवाय तेवढं मिळत नव्हतं, ही अशी त्यांची मोनाफुलीची एजन्सी होती. आणि कॉन्ट्रॅक्ट कंपनी, त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्यांनी बांधकामाचं कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं, बांधकामामध्ये त्यांनी एवढ्यात जायचा तो थोडा मोठा नदीवरचा जो पूल आहे तो त्यांनी बांधलेला आहे. त्याच्यानंतर खडकवासला धरण, खडकवासला धरणाचे पाठ त्यांनी बांधलेले आहे. त्याच्यानंतर आपलं लातूरचा भोका बांधलेला आहे. मुंबईचं जे CST स्टेशन आहे छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्यासमोर पोर्टाची इमारत आहे, त्याच्यासमोर महानगरपालिकेची इमारत आहे, महाराष्ट्राची इमारत आहे. अशा सर्व इमारतींचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीने दिलेलं आहे किंवा त्यांच्या पार्टनरने. आणि सयाजीराव गायकवाडचा बंगला जो आहे लक्ष्मी महल, तो त्यांनी बांधलेला. आपल्या सोलापूरमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. लक्ष्मी विष्णूचं काम महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कॉन्ट्रॅक्ट कंपनीने केलेलं आहे. तिथं त्यांचं येणं जाणं होतं. महात्मा ज्योतिराव फुले यांचं ते आपल्या माळी समाजाचे पाटील होते, त्यांच्याकडे पूर्ण येत होते आणि त्या पूर्वीच्या पाटलांनी काहीतरी त्याच्याकडे जाऊन येताना काय पैसे नाही, पैसे वस्तू घेतले होते, ते दिलेले ग्रंथ आणलेला होता. तो ग्रंथ पुन्हा लिहिण्यासाठी त्यांच्याकडे शोधण्यासाठी आला, तो ग्रंथ मिळाला नाही, पैसे मिळाले नाही, त्यांना तो ग्रंथ पुन्हा लिहिला. ही कहाणी आपल्या पूर्वीच्या पाटलाची आहे. ते पाटील नाही चौकशी केली, त्या
पोलीसमध्ये मुलं आहे असं आपल्या पूर्वमध्ये जे काय पाटील आहे गुरुदेव पाटील तर महात्मा ज्योतिराव फुलेंच्या ह्या भागाशी संपर्क होता, चांगला संपर्क होता. तर पुढचं आपल्याला जे सांगायचं आहे 2 मिनिटाचं की महात्मा ज्योतिराव फुले यांना 11 मे 1888 ला मुंबईमध्ये मांडवी कोळीवाडा इथं नारायण मेघाजी लोखंडे आणि त्यांच्या सर्व कामगार संघटना यांनी मिळून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 61वी त्यांची साजरी करायची म्हणून 11 एप्रिलला त्यांचा जन्मदिवस महिनाभर त्यांची जयंती साजरी केली आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त 61व्या वाढदिवसानिमित्त मुंबईमध्ये कोळीवाड्यामध्ये सर्व मान्यवर सर्व उद्योगपती त्याला बोलवून तिथं महात्मा ही पदवी दिली. जगामध्ये कुणालाही महात्मा ही पदवी जनतेने दिली नाही. महात्मा गांधीला सुद्धा ही कुणीही पदवी दिली नाही. रवींद्रनाथ टागोर त्यांना महात्मा म्हणायचे, बाकी कुणी पदवी दिली नव्हती. म्हणून येरवडा जेलमध्ये जेव्हा 1932 साली महात्मा गांधी होते त्यावेळेला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की महात्मा ज्योतिराव फुले पुण्याचे महात्मा ज्योतिराव फुले काय म्हणतात. तर त्यांनी म्हणले मैं कैसा महात्मा, सच्चा महात्मा तो वो महात्मा है वो महात्मा ज्योतिराव फुले है. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले हे खरे महात्मा, मी काय नावाचा महात्मा. म्हणजे इतका मोठा गौरव महात्मा ज्योतिराव फुले. त्याच वेळेला साहेबराव गायकवाडला बोललो होतो. साहेबराव गायकवाड थोड्याचे त्याला काय करणारी येता आल्या त्यांनी एक संदेश दिला होता, शुभेच्छा पत्र दिला. त्या शुभेच्छा पत्रामध्ये त्यांनी म्हटलं होतं की महात्मा ज्योतिराव फुले हे इंडियन बुकर टी वॉशिंग्टन, म्हणजे इंडियन बुकर टी वॉशिंग्टन ही पदवी त्याला सगळ्या जगाला काढून दिली. अशा अनेक पदव्या महात्मा ज्योतिराव फुले यांना दिलेल्या आहेत. त्या सविस्तर सांगायला मला वेळ लागेल, मी आता जास्त सांगत नाही. परंतु महात्मा ज्योतिराव फुले याचं कार्य अतिशय महान आणि म्हणजे ते काय जगाने याची नोंद घेतलेली आहे, परंतु आपल्या महाराष्ट्राने आणि भारताने याची नोंद घेतलेली नाही. महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान E.V. रामास्वामी पेरिया तामिळनाडूमध्ये 1935 साला त्यावेळेला तामिळनाडूचे काँग्रेसचे अध्यक्ष E.V. रामास्वामी पेरिया काँग्रेसचे अध्यक्ष असताना सुद्धा त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी स्वतःची संघटना काढली आणि त्यातून त्यांनी पक्ष काढला आणि त्या पक्षामधून जे त्यांनी सत्ता मिळवली ती अण्णा DMK त्या पक्षामधून जी सत्ता मिळवली ती आजपर्यंत सत्ता आहे. तिथं ओबीसीची फक्त सत्ता आहे. तर हे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या शिक्षणावर निर्माण झालेलं काम. तर आपल्या इथे गाव आपण आता जास्त काय सांगता मी एवढं सांगणार आहे की आपण एज्युकेशन सगळ्या मुलांना इथे संध्याकाळी जे शिकलेले लोक आहेत त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले किंवा महापुरुषांचे जे पण आधुनिक युगाचे शिक्षण आहे किंवा संशोधनात्मक शिक्षण आहे किंवा आधुनिक शिक्षण आहे याचे पाठ तुम्ही 1 तास तरी या मंदिरात दिले पाहिजे. हे महत्त्वाचे आहे. या कोरोना काळामध्ये माझे जवळजवळ 75 व्याख्यान झाले. 75 व्याख्यानामध्ये जे व्याख्यान दिलेलं आहे त्या व्याख्यानातले प्रश्न उत्तर हे UPSC परीक्षेमध्ये आले, MPSC परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न आले. तर हे सर्व तत्वज्ञान आहे ते आपल्या मुलांना देण्याची गरज आहे. बाकी शिक्षण भरपूर होईल, परंतु महात्मा ज्योतिराव फुले यांचं शिक्षण आणि त्यांची फिलॉसॉफी किंवा त्या अनुषंगाने महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणाकोणाला बोलून आणलेलं त्यांची फिलॉसॉफी त्यांची नाव घेतलेली सगळ्यांची गोळ तर त्यांची फिलॉसॉफी याच्यावर अभ्यास करण्याची गरज आहे. याच्यावर जो अभ्यास करेल तो जगात सर्वश्रेष्ठ होईल. एवढंच मी आज या ठिकाणी सांगतोय कारण आपल्याला अन्याय भरपूर होतात. महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यावेळेला सांगितलं होतं की जात न्याय जनगणना करा आणि ज्याची त्याची कामं ज्याची त्यांना वाटून द्या. हे त्यांनी 1869 ला सांगितलं गरजगाव. त्यानंतर त्यांनी 71 पहिली कच्ची जनगणना केली आणि पक्की जनगणना ही 1881 ला पहिल्यांदा केली. 1831 पर्यंत चालू होती. 1831 पर्यंत जात न्याय जनगणना झाली. 1831 नंतर पहिल्यांदा सरकारनं आल्याबरोबर पहिला कायदा केला
नंतर मागायला येतील त्यांना म्हटलं पाहिजे तुम्ही जातीय जनगणना करणार आहे. पहिल्यांदा आम्हाला वचन द्या तुमचं सरकार आलं तर तुम्ही जातीय जनगणना करणार आहे. तुमचा जाहीरनामा काय तुम्ही पत्रक काढा किंवा तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि प्रेस कॉन्फरन्स सांगा की आमचं जर सरकार आलं तर जात न्याय जनगणना करू आणि ओबीसीवर अन्याय होतोय कोटे सर्टिफिकेट निघतात ते कोटे सर्टिफिकेट आम्ही बंद करायचा कार्यक्रम करू त्यांनाच मतदान करा बाकी बोलवचन करा किंवा सरकार एवढं सांगतो. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण इथं आला माझा मान सन्मान केला एवढं लांबलेलं भाषण तुम्ही ऐकलं अजून 3 तास सांगितलं हे भाषण संपणार नाही एवढं मी सांगतो. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे निधन आहे ते पॅलेसच्या याच्यामध्ये झालं ते 28 नोव्हेंबर 1890 आणि त्या निधनामध्ये त्याला कुणीही मुलगा नव्हतं दत्तपुत्र लहान होता त्यांच्या भाऊने त्यांची शिकारी झाली नाही कारण का तर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कमवलेला एकही पैसा त्यांच्यासाठी शिल्लक ठेवला नाही समाजासाठी म्हणून तर ती डिग्री इतिहासामध्ये पहिल्यांदा एका महिलेने झाली ती आहे सावित्रीबाई फुले. आता सावित्रीबाई फुले मध्ये त्यांच्यावर नंतर तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतरही त्याचा त्रास संपलेला नाही. त्यांची सून लक्ष्मी ही जेजे जवळकर ज्यांनी हा महात्मा ज्योतिराव फुले यांचं संघटन ताब्यात घेतलं हे सत्यशोधक संघटन त्यांच्या अध्यक्षाच्या घराच्या जवळच ही त्याची सून ज्यावेळेला वारली त्यावेळेला महानगरपालिकेमध्ये त्यांच्या सुनेची नोंद ही बेवारस होता. तर इतकी परिस्थिती त्यांच्यावर या लोकांनी त्या पुण्यातल्या उडवलेल्या त्यांनी कुणाची तमा न बाळगता जो आयुष्यभर पैसा खर्च केलेला ते इतक्या मोठ्या कंपनीचा सर्व पैसा खर्च केला म्हणून आपण या ठिकाणी इथे बसू शकतो नाहीतर बसू शकतो नव्हतो. त्यांचं एवढे उपकार आहे की त्याच्या आधारितच सर्व जे संविधान आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. त्याच्यावर पण मी आज लेख टाकतो उद्या लेख टाकतो परवा ते तुम्ही फक्त वाचा. तर हे सगळं तुम्ही वाचण्याची गरज आहे. तुम्ही वाचा तर वाचा असं तुम्ही वाचू शकत नाही. मी रोज बघतो किती लेख तुमच्या इथे वाचतात एका दुसरा माणूस फक्त वाचतो मध्ये बघतो त्या गावातला एका दुसरा फक्त माणूस वाचतो. तर ही परिस्थिती खूप खेदजनक आहे. तर या तरुणांना तुम्ही पुढच्या वेळेला बोलवा आणि वेळ असेल त्यावेळेला बोलवा. मी व्यवस्थित त्यांचं मार्गदर्शन करून त्यांना योग्य ट्रॅकवर तरुणांना आणलं पाहिजे. तरुणांना ट्रॅकवर नाही आणलं तर आपली पुढची पिढी ही काही कामाची राहणार नाही. तर एवढंच मी या ठिकाणी बोलतो. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नंतर आपण दुसरीची कामं करायची आहे ती दुसऱ्या वेळेला सांगतो आणि इथंच थांबतो. जय ज्योती जय क्रांती जय भीम जय भारत.